बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं आजवर अनेकांना चित्रपटसृष्टीत लॉन्च केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे स्नेहा उल्लाल. पण यानंतर देखील स्नेहाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं नाही. ऐश्वर्यासारखी दिसते यामुळे चर्चेत आलेली स्नेहा उल्लाल हिच्या करिअरला एका आजारामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर जावं लागलं. आज 18 डिसेंबर रोजी स्नेहाचा 37वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण काही खास गोष्टी तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. स्नेहा उल्लालनं 2005 मध्ये लकी नो टाइम फॉर लव्ह या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तेव्हा सर्वांना आश्चर्य झालं. स्नेहा उल्लाल ही अगदी हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसायची. आजही तिला सगळे ऐश्वर्याची डुप्लिकेट असं म्हणतात. सलमानच स्नेहा उल्लालला चित्रपटात घेऊन आला, पण तिचं अभिनय क्षेत्रात नशीब चमकलं नाही. एक वेळ अशी होती जेव्हा एका गंभीर आजारामुळे ती अर्धा तास देखील उभा राहू शकत नव्हती. स्नेहा उल्लाल ही मस्कटची राहणारी होती, पण त्यानंतर आईसोबत मुंबईत शिफ्ट झाली. ती वर्तक कॉलेजमध्ये शिकत होती. त्याच कॉलेजमध्ये सलमानची बहीण अर्पिता खान देखील शिकत होती. या दोघींमध्ये मैत्री झाली आणि अर्पितानेच सलमानच्या लकी नो टाइम फॉर लव्ह या चित्रपटासाठी तिचं नाव सुचवलं होतं. या चित्रपटात तिला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाला. स्वतः सलमान खानने एका मुलाखतीत खुलासा केला की तो स्वतः स्नेहाला पाहून गोंधळला होता आणि त्याला वाटलं होतं, अरे ही तर ऐश्वर्या रायच आहे. स्नेहा उल्लालचं नशीब बॉलिवूडमध्ये चमकलं नाही, तर तिने दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं. तिनं तेलुगू चित्रपटामध्ये काम करून लोकप्रियता मिळवली आणि एक काळ असा आला जेव्हा स्नेहा उल्लालला चित्रपट सृष्टीतून गायब व्हावं लागलं, कारण तिच्या शरीरात ताकद राहिलीच नव्हती. त्यामुळे ती 30 मिनिटं देखील उभा राहू शकत नव्हती. तरी सुद्धा ती सतत शूटिंग करत राहिली. पण तिची अवस्था इतकी खराब झाली होती की तिनं सगळ्यापासून स्वतःला दूर केलं. जवळपास 4 वर्ष सगळ्यांपासून दूर राहिल्यानंतर स्नेहा उल्लालनं चित्रपट सृष्टीत पुन्हा एकदा कमबॅक केलं. स्नेहा उल्लालनं 2020 मध्ये एक वेब सिरीज मध्ये काम केलं. त्यानंतर 2022 मध्ये ती लव यू लोकतंत्र मध्ये दिसली. यानंतर स्नेहानं कोणत्या चित्रपटात काम केलं नाही. दरम्यान जर तुम्ही अजून आमच्या फिल्मी विशाल YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात पहिल्यांदा मिळवा.